नमस्कार, मी उर्मिला आगरकर, कर्णबधिरांचे शिक्षण आणि स्पीच थेरपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. समोर विठ्ठल दिसतोय. आषाढी एकादशी आहे. तर लौकिकला मी एकादशीबद्दल माहिती सांगणार आहे आणि विठ्ठलाबद्दल. त्याला आषाढ महिना आधी मुळात मराठी महिने शिकवले की आषाढ माहीत झाल्याशिवाय आषाढी एकादशी सांगता येत नाही, म्हणून आधी इंग्रजी महिने शिकवले, महिन्यांची नावं, मग मराठी महिन्यांची नावं. त्यामुळे त्याला आषाढ महिना माहिती आहे आणि आता सध्या आषाढ महिना चालू आहे. मग आता एकादशीचं काही मी बद्दल काही सांगणार नाही, फक्त एकादशी असं सांगणार आहे. त्यासाठी आधी त्याला त्याचा वाढदिवस शिकवलेला आहे. मागच्या वर्षी खूप पूर्वीच्या व्हिडिओमध्ये वाढदिवसाबद्दल व्हिडिओ घेतलेला आहे की वाढदिवसाचा अर्थ काय सांगायचा. यांना नेहमी सांगते मी की ओठांची हालचाल पाहून शब्द कळतात आणि त्याची सतत रिव्हिजन करून मग त्याचा अर्थ लागतो त्यांना. तर मग त्याला आता मी सांगणार आहे की आषाढी एकादशी म्हणजे विठोबा बाप्पाचा वाढदिवस. तर त्याला आधी त्याचा वाढदिवस, मग त्याच्या वाढदिवसाला काय काय करतो आता माहिती झाले. मग बहिणीचं, भावाचं, आईचे, बाबांचे वाढदिवस मुद्दाम साजरे करायला लावले आणि मग काय काय करतात. आणि मोठा मोठा झाला, तू 5 वर्षाचा, बहीण किती, असं करून ते सतत रिपीट करून शिकवलं. आता बघूया. लौकिक आज हे काय आहे? काय? हा, बाप्पाचे नाव काय? बाप्पा कोणता? विठ्ठल बाप्पा. ठ क नको बोलू. ठ ठ ठ ठ ठ डा ठा क बोलू नको. ठ विठ्ठल बाप्पा. ठीक आहे. तर विठ्ठल बाप्पाचा आज वाढदिवस आहे. तुझा वाढदिवस झाला का? येणार आहे ना तुझा वाढदिवस. कोणत्या महिन्यात? सप्टेंबर. हो ना. मग विठ्ठल बाप्पाचा आज आषाढ महिन्यात आज वाढदिवस आहे. एकादशी आषाढ महिन्यात तुझं 6 तारखेला आहे ना, तारीख नाही, एकादशी. पौर्णिमा, चंद्र पूर्ण असतो आकाशात, तू बघितला ना. अमावस्येला चंद्र दिसत, हे पौर्णिमा, अमावस्या, 2 तिथी त्याला शिकवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. तसं एकादशीला विठ्ठल बाप्पाचा आज वाढदिवस आहे, बरोबर. मग वाढदिवस आहे म्हणून सर्वजण विठ्ठल बाप्पाची पूजा रोजच करतात, पण वाढदिवस आहे म्हणून विठ्ठल बाप्पाच्या मंदिरात जातात. विठ्ठल बाप्पाचं मोठं मंदिर कुठे आहे? त्याला पूर्वी सांगितलं. कुठल्या गावाला? गावाचं नाव काय लक्षात आहे का? नाही. पंढरपूर गावाला विठ्ठल बाप्पा मोठं मंदिर आहे, तिथे राहतो, बरोबर. मग विठ्ठल बाप्पाचा आज वाढदिवस आहे म्हणून सर्व माणसं पंढरपूरला चालत जातात. हातात झेंडा. तू पण शाळेत तुझ्या केलं होतं ना, टाळ वाजवतात, भजन म्हणतात, गाणं म्हणतात, हो ना. सर्व मुलं चालत जातात मंदिरात. हा, टाळ वाजवतात, बरोबर, टाळ वाजवतात. मग असं करत सर्व माणसं, आणि कपडे पांढरे कपडे घालून गेला का जातात. त्याला काय बोलायचं? दिंडी. आता मी त्याला हे एकदा सांगितलंय, पण अजून ते पक्क समजत नाही. दिंडी. हा, दिंडी म्हणजे काय? खूप माणसं पांढरे कपडे घालून, झेंडा घेऊन, टाळ वाजवत, बायका तुळस घेऊन चालत पंढरपूर गावाला जातात. भजन, बाप्पाचं गाणं म्हणत. भजन शब्द माहिती नाही, आता बाप्पाचं गाणं म्हणजे भजन, असं ते परत 3-4 दिवस रिव्हिजन, मग परत मधून विचारणं, असं करून ही शब्द पाठ करून घ्यावे लागतात. मग विठ्ठल बाप्पाचा आज वाढदिवस आहे म्हणून सर्वजण जेवण करतात का? जेवायचं का? काय करतात? उपवास
उपवास करतात ना, तू उपवास केला होता ना? उपवासला चपाती भाजी जेवायचं का? चपाती भाजी, हा गोल गोल वडे, साबुदाणा चे वडे, वडे, खिचडी आणि काय खाल्लं? चिप्स, फळ, रताळ खाल्लं ना तू? हे सर्व उपवास आहे म्हणून खायचं. रोज रोज खातो का साबुदाणा खिचडी वडे? नाही. रोज चपाती भाजी भात वरण खातो ना? रोज रोज तिकडे बघू नको, ताईकडे बघ. रोज रोज चपाती भाजी जेवतो ना? मग उपवास आहे म्हणून चपाती भाजी जेवायची नाही, फळं खायची आणि खिचडी वडे चिप्स रताळ बटाट हे खायचं, बरोबर? मग त्याला काय म्हणायचं? हे खाल्लं उपवास. सर्वजण विठ्ठल बाप्पाचा वाढदिवस आषाढी एकादशी आहे म्हणून उपवास करतात आणि विठ्ठल बाप्पाची आरती पूजा करतात, बाप्पाची गाणं म्हणतात. समजलं? मग आज काय आहे? विठ्ठल बाप्पाचा विठ्ठल विठ्ठल ठ क बोलू नको, ठ ठ ठ ठ तू क बोलतो. ड डब्बा लाडू. हा, मग विठ्ठल बाप्पाचा वाढदिवस आहे. मग कधी असतो? सप्टेंबर महिन्यात आहे का? आषाढ महिना, मराठी महिना आषाढ, ढ आषाढ महिन्यात एकादशी. मग आज काय? आषाढी एकादशी. एका का आता का बोलत नाहीस? का दशी, बरोबर? मग आषाढी एकादशीला विठ्ठल बाप्पाचा वाढदिवस असतो म्हणून विठ्ठल बाप्पाला सर्वजण पंढरपूरला जातात, मंदिरात जातात, पूजा करतात, घरात पण पूजा करतात. समजलं? विठ्ठल बाप्पाला केक कापत वाढदिवसावर केक कापत नाही. समजलं? अशा पद्धतीने मी खूपसं त्याला सांगितलेलं अगोदर, पण इथे व्हिडिओच्या लांबीसाठी मी थोडक्यात सांगितलं. आता ही त्याची मी रिव्हिजन घेणार 3-4 दिवस त्याची आई पण, आणि मग त्याला ह्या सगळ्या गोष्टी पाठ होतील. अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या मुलांचं घेऊ शकता आणि जे तुम्हाला वाटतं की ज्यांना गरज आहे अशांपर्यंत माझे व्हिडिओ नक्की पोचवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आवडलं तर, आणि कमेंट पण जर आवडले तर नक्की करा. खूप खूप धन्यवाद.